अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र आणि दैवी संदेश जर तुमच्या पुढे येऊन पोहोचला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐका, कारण यात दिले जाणारे आशीर्वाद जे स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होत आहेत, देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशातून देत आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तू हा संदेश उघडशील त्या क्षणापासून मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करेल. तुझे जे नाते तुझ्यावर काही काळापासून रुसलेले आहे ते देखील तुला आता पूर्णत्वाने प्राप्त होतील. आता मनातली शंका काढून टाक की ते तुझ्या दूर जात आहेत, नाही तर ते तुझ्या जवळ येत आहेत. बाळा, तुम्ही जे काही विसरला होतात ते लवकरच पूर्ण करून टाका, कारण तुम्ही जे काही विसरता त्यामुळे तुम्हालाच खूप काही त्रास संभवतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तुम्ही जे काही इच्छित असता त्यासाठी बरेचदा तुम्ही संकल्प घेता, बरेचदा तुम्ही माझी प्रार्थना करता, पण त्यातील काही भक्त वेळोवेळी त्यांच्या गरजा संपल्या की सर्व काही विसरून जातात आणि मग मात्र त्यांना काही काळापर्यंत त्याचा विसर पडतो. म्हणून आज मी त्यांना काही आठवण करून देण्यासाठी आलो आहे. तुम्ही जर काही संकल्प केले आहेत तर ते लवकरच पूर्ण करण्याचा निश्चय मनात ठेवा आणि तो पूर्ण करा, कारण देव तुमच्या आशीर्वादासह तुमची वाट पाहत आहे की तुम्ही ते संकल्प पूर्ण करावे आणि पुढे जावे. जेव्हा तुम्ही पुढे याल तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार असतील. माझ्या बाळा, मी तुला विसर पडला आहे म्हणून सांगण्यासाठी आज आलो आहे. तू जर माझे बोल लक्षपूर्वक ऐकशील तर तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव होईल आणि तू आनंदी होशील. तुमच्या समस्या मी जाणतो, त्यावरील उपाय देखील मी तुमच्यापर्यंत तुम्हाला पाठवत असतो. वेळोवेळी तुमच्यासाठी मी मार्गदर्शन आणि ते मार्गही निर्माण करतो. तुम्ही जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच हा संपूर्ण व्हिडिओ, हा संदेश तुमच्यासाठी आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुम्ही जेव्हा काही संकल्प करता तेव्हा तुम्ही निश्चय करा की तो पूर्ण झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा मनापासून प्रार्थना करता तेव्हा मनात निश्चित धरा की ते तुम्ही मागितलेले तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. ते स्वप्न रंगवा, कारण मी त्यात रंग भरणार आहे. मी तुमचा देव आज तुम्हाला आशीर्वादासह ते सर्व काही देण्यासाठी आलो आहे जे तुम्ही इच्छित आहात. तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत. बाकी गोष्टी विसरून जा की तुम्ही किती ताण सहन केले आहेत, काय त्रास काढला आहे, कारण ते क्षण भंगूर आहे. क्षण क्षमताच ते सर्व काही संपून गेले आहे. त्रासाचे दिवस संपले आहेत. बाळा, आता आनंदाचे दिवस आले आहेत. या आनंदात त्या सर्व गोष्टींचा विचार करत बसू नकोस आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. तुझा वेळही मौल्यवान आहे, कारण तू देवाने दिलेला वेळ त्या सत्कारणी लावला आहेस. म्हणून देव आज तुझ्यापर्यंत आले आहे. देव जेव्हा तुमची काही गोष्ट ऐकतात, तुझी प्रार्थना ऐकतात, तेव्हा तुझ्यासाठी आशीर्वाद येतात. तुम्ही एका मोठ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात. तुम्ही या निसर्गात पाहता की कितीतरी परिवर्तन घडत असते. कधी उन्हाळा आहे, तर कधी पावसाळा आहे, तर कधी खूप काही थंडी आहे. ऋतू बदलतात, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात चढ उतार होत असतात. काही नाते दूर जातात तर काही नाते जवळ येतात. जेव्हा तुम्ही पाहता की ज्याप्रमाणे वसंत ऋतू येतो तेव्हा सर्व झाडाफुलांना फळे पाने फुले लागतात, त्याचप्रमाणे तुमच्या कर्माचे फळही तुम्हाला योग्य वेळेवर दिल्या जाते. देव म्हणतात, तुम्ही ती संधी घालवू नका, कारण ती संधी लवकरच
तुमच्या आयुष्यात येत आहे, ज्या संधीचे तुम्हाला सोने करायचे आहे. देव म्हणतात, तुझी प्रगती मी पाहत आहे आणि तू जे काही कर्म करत आहे तेही मी पाहत आहे. तुझ्यासाठी मी हे संपूर्ण निर्माण केले आहे, जे तुला उंच उचलण्यासाठी आहे. बाळा, घाबरू नकोस, कारण तू तुझ्या आयुष्यात उंच उठावे, खूप मोठी भरारी घ्यावी अशी तुझी इच्छा आहे. तीच इच्छा आज पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश, जो तुझ्यासाठी दिव्य आहे, पवित्र आहे. तू एकाग्र मनाने, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझी ऊर्जा वाढवणारे, आशीर्वाद देणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तुझी ऊर्जा वाढवण्यात येईल. तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. बाळा, हताश होऊ नकोस. काही कारणांमुळे तू हताश दिसतोस, कारण तुझ्या मनाप्रमाणे मागील काळात काहीही घडले नाही. म्हणून नाराज राहू नकोस, कारण पुढील काळ हा खूप काही आनंदाने भरलेला येत आहे. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहात त्यासाठी हा महिना तुमच्यासाठी आनंद उत्सव ठरेल. तुम्ही जे काही इच्छित आहात ते मिळेल. तुमचे नाते अधिक घट्ट केल्या जातील. तुम्हाला जे सुसंवाद हवे आहेत ते प्राप्त होतील. तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जातील. तुमचाही दैवी शक्तीवर विश्वास असेल तर हे स्वामी संदेश ऐकत राहा आणि विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. अद्भुत शक्ती जी देवाची आहे, जी पवित्र आहे, जी ऊर्जा आहे, जी तुमच्यासाठी कार्य करत आहे. प्रत्येक क्षणाला कुठून आशीर्वाद येतात, कुठून तुमच्या इच्छा पूर्ण होतात, तुम्ही कधी विचार केला आहे का? हे सर्व काही देवाचे आशीर्वाद आहेत, जे तुमची इच्छा पूर्ण करतात. कारण तुम्ही देवापुढे ती प्रार्थना केली आहे आणि प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर आणि तुमच्या समस्येचे समाधान देव तुम्हाला देत आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात. जे कोणी देवाचा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनात ती प्रगती, उत्साह आणि आनंद येत आहे. तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी देवांकडून प्राप्त होणार आहे. ती घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमच्या बुद्धीत देव तो प्रकाश देतील, ज्यामुळे तुम्ही त्या मार्गाकडे वळाल आणि तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल. तुमच्यासाठी येणाऱ्या संधी खूप काही काळानंतर येत आहेत, ज्या तुमच्या जीवनात खूप काही बदल, शुभ परिवर्तन घेऊन येणारे आहेत. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. हे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्ही स्वीकार करता? जर स्वीकार करत असाल तर होय म्हणा. स्वामी संदेश मी स्वीकार केला आहे. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. माऊलीचा मंत्र श्री स्वामी समर्थ जपत राहा, कारण तो अत्यंत पवित्र आणि अत्यंत प्रभावशाली आहे. जर तुमच्या आयुष्यात काही त्रास आहेत तर ते निघून जातील. स्वामी माऊली तुम्हाला आशीर्वादित करो, तुम्हाला सुखाने आनंदाने भरून देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.